फॉर 2 days ओनली. आणि आमचं सामान बघू शकता तुम्ही. बादली काय आंघोळ करायला का? हो मग पाणी नसतं नदीवरून पाणी आणायची गरज पडली. हॅलो गुड मॉर्निंग. कसं आहे सगळे मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आम्ही चाललोय रियुनियनला. पारस त्यांच्या रियुनियनला चालले आणि मी माझ्या रियुनियनला चालले. त्यांचं नाही म्हटलं होतं पण आता कसं आहे शुद्धाचा देव असं हृदय मोठं आहे मग तिने सांगितलं जा. मी मम्मा सोबत येणार आहे. इरा माझ्या सोबत येणार आहे रियुनियनला. पारस एकटे चालले. खूप आग्रह केला इराला माझ्यासोबत. 4 मुली आहोत. मुली आय मीन बाया. 4 बाया आणि आमच्या या इल्ल पिल्ल राहणारे 4 नाही मुली आहेत. तर आम्ही 4 भेटणार आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड टू. मी पण पारस तर खूपच हॅपी है. त्याच्या काय प्रमाणाच्या बाहेर. उसके दिल में ऐसे लड्डू फुट रहे हैं क्योंकि सब लड़कियां भी आने वाली है. जे गेट टुगेदर आहे ते कसाऱ्याला आहे आणि यांचं कर्जतला आहे. पुढे रस्त्याला. ओके. तर पारस मला सोडतात आणि ते पुढे जाणार आहे. त्यांचं 1 वाजता चेक इन आहे. आमचं 12 वाजता आहे आणि आत्ता वाजले 12. तर लेट झालंय आणि सगळेच लेट आहेत. माझ्या ज्या मैत्रिणी त्या पण खूप लेट येणार आहेत. मी खूप चबी दिसायला लागली आहे. सगळे मला म्हणतात ताई तू प्रेग्नंट आहे का? तर हो मी आता क्लिअर करते मी प्रेग्नंट नाहीये. मँगो ज्यूस आहे. वाव. यांना नाही देते का? अगं नाही तहान लागली त्यांना. बघ कसं बघतोय. तुला पण हवंय का? हवंय तुला मँगो ज्यूस? आणि तुला ग? बोलतात ते माझ्याशी बोलतात. आणि ही आहे श्रद्धा मॅडमची आणि त्यांच्या फ्रेंड्सची रूम. 4 adults आणि 4 children. वर पण आहे वाटतं. ऍडजस्ट होतील का? भिंतीतून वाघ निघतो डायरेक्ट. सांभाळू ना रात्री. बाय. काळजी घ्या. मला मिस करा. खूप मिस करा. आपण 8 मुली या छोट्याशा रूम मध्ये कशा मावणार आहेत ग? 8. 4 छोट्या गर्ल्स आणि 4 मोठ्या गर्ल्स कशा मावणार आहेत? आता माझ्या 2 मैत्रिणी येत आहेत, शीतल आणि श्रद्धा. तर त्या गेटवर आल्या आहेत. कवी म्हणून माझी फ्रेंड आहे कल्याणची. तर तिला जरा लेट होणार आहे कारण तिची लोकल लेट होती. तर ती स्टेशनला उतरेल मग इकडे. जवळपास 9-10 वर्षानंतर भेटणार आहे. अगदी आम्ही लग्नातच भेटलेलो आणि आता सगळ्यांचे बच्चे मोठे मोठे झाले. इरा एवढे. Another rainy afternoon, I don't know what I'm to do. I just miss you more than anything. It's way too quiet in the house. I'm just wasted on the couch. Guess I don't wanna feel anything. Wish you'd stay here beside. आम्ही जेवायला बसतोय आणि जेवणात आहे चिकन करी, हराभरा कबाब, चिकन फ्राय. इराचं फेवरेट आहे चिकन फ्राय. I can't shake that feeling that we said goodbye too soon. काय? तू पण छोटी आहेस. नाही मी नाहीये. ती मोठ्यांची गोष्ट आहे. ती छोट्यांची गोष्ट आहे. आम्ही डिसाइड केलाय म्हणजे आम्ही तिच्याशी फ्रेंडशिप का? इरा सानू का नाही करायची तिच्यासोबत फ्रेंडशिप? ती तुझ्या एवढी चालेल. झाली. हा फ्रेंडशिप झाली फायनल. चला या पटकन. अंकल आल्यावर थांब. यांना पकडा ना जरा. इसको पकडो. इसको पकडो.
आता वाजले सायंकाळचे 5:45 आणि आम्ही चाललोय चहा घ्यायला. चहा घेण्यासाठी रूम सर्व्हिसने आम्हाला तिकडे जाऊन घ्यावा लागतो आणि सोबत आम्ही टोस्ट पण घेतले. ए जाग गाडी चालवायला देणार आहे काका. इरा जा बेटा. सानू जवळ जा, सानू जवळ जा. आकाश झाला आता. आम्ही मेकअपचा मगाशी ना त्यांना सोडलं ना सगळ्या आंटी होते. आंटीची बैठ लो कुछ दिक्कत बोलिए. हम तो मेकअप के रिश्वत पे आए या मेकअप काही प्रॉब्लेम नाही काका. लेकरांच्या आंटीज झालेत आम्ही. Cheers. हो हे सानू. हाय इरा. हॅलो. तर आम्ही सगळ्या मुली एका रूम मध्ये आहोत आणि बच्चू पण आहे, त्यामुळे जरा गोंधळ होतं आणि सगळ्या रूम्स फुल आहेत विकेंडमुळे. लागोपाठ 3 दिवसाची सुट्टी आली म्हणून सगळं काही फुल आहे. आम्हाला एक्स्ट्रा रूम पण मिळणार नाहीये. तर आमचं चाललंय की मॅनेजरना विचारू की जर आमचं उद्याचं कॅन्सल करत असतील आणि रिफंड मिळत असेल आम्हाला तर आम्ही चेकआउट करू आणि नाशिकला आपल्याकडे जाऊ आणि 1 दिवस सगळे आम्ही एन्जॉय करू. असंही पारस नाही आहे घरी. पारस तिकडे गेले गेट टुगेदरला. ॲक्च्युली जरा चढ होता म्हणून दम लागला. जर नाही रिफंड केला मग इथेच राहू. 1 दिवस उद्याचा दिवसही काढू. परवा चेकआउट करू. सगळे रिसॉर्ट सगळं काही फुल होतं. आम्हाला मिळतच नव्हतं आणि फायनली ही 1 रूम मिळाली. जात आम्ही सगळे ॲडजस्ट करतो. खरंच ॲडजस्ट करतो. 4 मुली आणि 4 बच्चू. तेच मी आली आता ऑफिसपर्यंत पोहोचली आणि विचारून बघते. It's 9:30 PM आणि आता मी जेवायला बसले. जेवणात आहे आज व्हेज घेतलंय रात्री आणि फक्त चिकन चिली घेतली स्टार्टर म्हणून. इरा श्रेषा इकडे या ना. मावशीने गिफ्ट आणले तुम्हाला. बस ना. जास्त लांब पण नको ना. वरच्या बेडरूम मध्ये आलोय आता. इकडे कशी आहे बेडरूम वरची आपली. मस्त गाद्या टाकल्या इकडे आणि ही खालची बेडरूम आहे. खालच्या बेडरूम मध्ये झोपते विहा, श्रेषा आणि ह्या 2 बाया. आंटीज आंटी मत का हो ना. हॅलो. तर आता वाजले सकाळचे 10 आणि आम्ही निघालोय ब्रेकफास्टसाठी. तर आमच्या कोणाच्याच आंघोळी झाल्या नाही. नॉट इव्हन बच्चू. फक्त कवी आंघोळ करून रेडी झाली आहे. तर इकडे पूल पार्टी सुरू झाली आहे पण बच्चूंना सांगितले आपण दुपारी पूल पार्टी करू. हॅलो गुड मॉर्निंग. दिस इज आवर टुडेज ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये आहे पोहे, शिरा, मिसळ पाव, ज्यात मिसळ फारशी दिसत नाही पण आहे नॉट बॅड, आणि बटर ब्रेड आणि चहा सकाळचा. तर या नाश्ता करायला. विहा मॉमी. याज मॉमी. मीरा स्विमिंगला मेकअप करून जायची गरज नाहीये. आणि काय लिप बाम कशाला लावायचं. चालला जाईल तो पाण्यात. तू आज तोंडातच घेते घाण पाणी बघ. गुळण्या करते. श्रेषा रेडी झाली. रेडी फॉर पूल पार्टी. बच्चू केव्हाचे इन्सिस्ट करते आम्हाला की मम्मा चल चल चल. आता भरपूर ऊन आहे पण तरी चाललोय आणि तिकडून आल्यानंतर आम्ही खूप टॅन होऊन जाणार आहोत.
हॅपी फादर्स डे. इकडे आमचं रडूबाई रडतीये कारण तिला बॅटिंग करायची. आधी तुम्ही फिल्डिंग करा मग तुम्ही खेळा नंतर. का कशी काय? मला मोठे व्हायचं होतं पण मला घेऊन नाही देत तुम्ही. अच्छा खेळल्यावर मोठं होतं का? म्हणून मी काय म्हणते की इरा भरपूर खात पिझ्झा. बोलतात ना तुम्ही खेळायला बोलतात तर घेऊन नाही देत तुम्ही. काहीच नाही खेळ ना. बोरिंग तरी बट्टी करा पटकन दोघांनी. इरा इरा भांडू नका. ए भांडू नका. घ्या प्रसाद घ्या. मम्मा खालून बॉल टाक बेटा. पटापट खेळतात का हे असं पटापट. आणि जर चान्स मिस झाला ना तर कंटिन्यू ठेवायचं असतं म्हणजे उचललं नाही तर. इकडे हो श्रेषा विहा इकडे सरका. सानू कवी कवी चालला जाईल मोड. हा चला स्माइल. आता वाजले रात्रीचे 11:15 आणि आम्ही आताच डिनर करून आलो. आणि आता बच्चा पार्टी वगैरे त्यांची अजून मस्ती चालली आहे. सकाळी 8:30ला उठले त्या मनाने खूप लवकर उठले आणि अजून त्यांची एनर्जी ऑन आहे. आणि आता ते कोल्ड्रिंक घेत आहे. सानू वॉज हॅव्हिंग कोल्ड्रिंक. विच कोल्ड्रिंक? स्प्राईट. ते स्प्राईट घेत आहे आणि त्यांचं खूप चाललं होतं की आम्हाला कोल्ड्रिंक घ्यायची कारण त्यांनी तिकडे बघितलं होतं डिस्प्लेला होते. तर मग सो वी आर हॅव्हिंग माझा अँड स्प्राईट ओनली. तर आता मी नाईट ड्रेस वगैरे घालतो आणि लवकर झोपी जातो कारण आम्हाला उद्या चेकआउट पण करायचं आहे सकाळीच 9, 9:30 वाजता. लवकर आले. किती वाजले? नाही नाही नाही. हाऊ वॉज युअर रियुनियन? ठीक होतं. बोर होत नव्हते म्हणून आठवण नाही केली 2 दिवसात. ब्रेकफास्ट झाला नाही तुमच्यासाठी थांबली ती. म्हटलं मला जेवण नव्हतं जात असं. ब्रेकफास्ट नाही म्हटलं काहीच नव्हतं. माझी पोरगी बघ बिचारी रडून रडून बारीक काय रडवलं ना. ही अशीच करते. मला पण तेच रडवते बेटा. इरा मग पुढच्या वेळेला ना दादा सोबत जायचं. मम्मा सोबत नाही बेटा. मामा सोबत मजा येते. दादा सोबत बोर होते. बाय बाय. श्रद्धा ये बरं का घरी आरामात. हा घाई नको करू. आरामात आहे 5-6 दिवसांनी. हो हो चालेल चालेल. बाय 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 बाय. कवी चालली कल्याणला. हा दरवाजा उघडून दे का. कशी झाली ट्रिप? मजा आली का? आता सगळे तर हॅपी दिसत आहे. मुलांनी खूप एन्जॉय. थांब एक मिनिट बच्चे तुमचं कसं झालं रियुनियन? कसं झालं रियुनियन? तुमचं काही नाही. तुमचं नसेल झालं. त्यांचंच होतं म्हणजे पैसा वसूल झालं पूर्ण. हॉटेलच्या बाबतीत पुढे प्रीमायसेसच्या प्लॅन चेंज झाला होता आमचा. सर्व्हिस असं नाही बोलायचं तोंडावर. ऑफिसच्या समोर उभं राहून काय सांगते? श्रबरी हॉटेलला येऊ नका. प्लॅन नका करू कारण सर्व्हिस चांगली नाही यांची. फक्त काकांची सर्व्हिस चांगली आहे. 9,000 पर नाईट बिलकुल वर्थ नाहीये. पण ठीक आहे. आमचं म्हणजे आम्हाला ग्रुप होता ग्रुप त्यामुळे नेक्स्ट टाइम विला करायचा. सकाळी हॉटेलवरनं आम्ही इकडे आलो होतो. नंतर दुपारी आम्ही झुडिओला गेलो आणि आता वाजले 5 आणि माझ्या मैत्रिणी चालल्यात. तर मला खूप दुःख होतंय. आमच्यापेक्षा दुःख या मुलींना होतंय एकमेकांना विदा करण्याचं. ठीक आहे भेटूया आपण प्रत्येक सुट्टीत. प्रॉमिस मी. येत जा इकडे. I don't know what I'm to do. I just miss you more than anything. It's
way too quiet in the house. I'm just wasted on the couch. Guess I don't wanna feel anything. Wish you'd stayed here beside me. This isn't how it's supposed to be. Wish you'd stayed here right with me. I can't shake that feeling that we said goodbye too soon. I know the hour's getting late. I shouldn't sit here contemplating. I just can't stop thinking about us. I won't